पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 88.5% इतका लागला। वाणिज्य विभागाचा निकाल 96.35% तर कला विभागाचा निकाल 72.28% इतका लागला। 2024-25 यावर्षी HSC बोर्ड परीक्षेसाठी महाविद्यालयातून एकूण 293 प्रविष्ट विद्यार्थिनींपैकी 258 विद्यार्थिनींनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले। महाविद्यालयात वाणिज्य व कला विभागातून कुमारी महक नबीलाल नदाफ हिने 91.83% म्हणजे 600 पैकी 551 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला। वाणिज्य विभागातून देखील प्रथम क्रमांक। द्वितीय क्रमांक कुमारी शेख अल्मास अब्दुल रशीद हिने 90.33% म्हणजे 600 पैकी 542 गुण तसेच कला विभागातून प्रथम क्रमांक आली। तर एमुल ऐश्वर्या गोवर्धन 83.83% 600 पैकी 503 गुण मिळवले। तृतीय क्रमांक मिळवला असून वाणिज्य विभागातून द्वितीय क्रमांक प्राप्त केले। महाविद्यालयात कला विभागातून द्वितीय क्रमांक कुमारी माळी भारती 77.17% आणि कुमारी ढोले वैष्णवी बाळू 76.83%। तृतीय क्रमांक आणि वाणिज्य विभागातून कुमारी बिर्रू अश्विनी अंबादास 83% तृतीय क्रमांक मिळविले। 12वी बोर्ड परीक्षेसाठी कला विभागातून एकूण 101 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले, त्यापैकी 73 उत्तीर्ण झाले, तर वाणिज्य विभागातून 192 विद्यार्थी प्रविष्ट झाले, पैकी 185 जण उत्तीर्ण झाले। सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पद्मशाली संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम व शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले। महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागण्यासाठी प्राचार्य सौ गीता सादुल, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामोल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वी प्रयत्न केले। महाविद्यालय सुरू झाल्यापासून आज यावर्षी निकाल 96% हे रेकॉर्ड आहे। पण आनंद आहे आणि दुसरीकडे दुःख पण आहे। कला विभागाचा निकाल पण मी जेव्हापासून खुर्चीवर बसलो म्हणजे 6 वर्षापासून या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये एक कमी निकाल हे दुःख पण आहे। पहिल्यांदा असं झालेलं आहे। तर तब्बल 28 विद्यार्थी काहीतरी अनुत्तीर्ण झालेले आहेत। याला अनेक कारणं आहेत। इतर महाविद्यालयामध्ये जे 11वीला विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात किंवा 12वीला आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 11वीला थांबवलं जातं किंवा 12वीला परीक्षेला फॉर्म भरवलं जात नाही। पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक लक्षात घेऊन त्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून आम्ही शक्यतो सर्व विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे काही वेळा असं होतं की निकाल कमी लागतो आहे, पण यावर्षी ते फारच कमी लागलं, त्याचं मला अति दुःख आहे। पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही यापेक्षा जास्त निकाल लावण्याचा प्रयत्न करू। आणि या ठिकाणी उपस्थित जे पालक आहेत त्यांना मी आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की दरवर्षी आमचे जे विद्यार्थी आहेत हे मी नेहमी सांगतो बरं, आणि ते सत्य आहे की 10वीला जे टक्केवारी असतं त्यापेक्षा 12वी टक्केवारी निश्चित जास्त असते विद्यार्थ्यांना। इतर महाविद्यालयात तुम्ही जर विचार केला तर त्या ठिकाणी 10वीला जे टक्केवारी असते विद्यार्थ्यांना 12वीला त्यापेक्षा कमीच मिळतात, जास्त मिळत नाही। पण आमचं महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे की 10वीपेक्षा 12वीला नेहमी आमचे विद्यार्थी मार्क जास्त घेतात। 1% का होईना पण जास्त आहे। आता ही फर्स्ट आली 90 आहे, आर्ट्सला 90ला 91% आहेत 10वीला, पण आता 12वीला 90 आहे, म्हणजे 1% का जास्त आहे। अशा अनेक विद्यार्थी आहेत 10-20%